चतुर्वेदी आरोपी नंबर 11 यांचे वकील सचिन कणसे आपल्या बरोबर आहेत। सर, काय झालंय नेमकं कोर्टात, कशा पद्धतीने हे सगळं आज सॉल्व्ह झालेलं आहे? 17 वर्षांनंतर तुम्हाला न्याय मिळाले। आज सकाळी जज साहेब कोर्टामध्ये बसले। त्यांनी आज सकाळी पूर्ण त्यांनी त्यांच्या आत्तापर्यंतची थिअरी, त्याच्यामध्ये एक आपण म्हणतो फ्लॅशबॅक, तो पूर्ण कोर्टामध्ये सांगितला की कसं प्रॉसिक्युशन आलं, प्रॉसिक्युशननी कशी केस स्टँड केली, त्याच्यानंतर डिफेन्स विटनेस कसे आले, डिफेन्स विटनेस आल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने ॲडव्होकेट्सने त्यांच्या विटनेसेसला प्रोटेक्ट केलं, त्यांच्या आरोपींना प्रोटेक्ट केलं, ह्या सर्व घटनाक्रम कोर्टाने आज सांगितलं। आणि त्याच्यानंतर पूर्ण वाचून झाल्यानंतर त्या घटनेअंती त्यांनी आरोपींना सगळ्यांना सोडून दिलं, ॲक्विट केलं। नक्कीच सर, पण ह्यामध्ये आपण जर बघितलं तर असं देखील सांगितलं की प्रज्ञा साध्वी सिंग यांचं जे गाडीचा चेसिस नंबर होता तो मॅच झाला नाही, पंचनाम्याबद्दलही बोललेत। कशा पद्धतीने ह्या सगळ्याबद्दल ते बोलले? यामध्ये कोर्टाने पहिलेच ताशेरे ओढले की ATSने किंवा त्यावेळीच्या काही लोकल एजन्सीज होत्या त्यांनी कशा पद्धतीने तपास केला, कशा पद्धतीने या गोष्टीचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन आत्तापर्यंत झालं। त्याच्यानंतर NIA आली, NIAने कशा पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन केलं। ज्यावेळी NIA पिक्चरमध्ये आली, जेव्हा NIA या केसमध्ये एंटर झाली, तेव्हा त्यांनी ATSची थिअरी, ज्या पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन होतं ते इन्व्हेस्टिगेशनच NIAने फॉल्टी ठरवलं। तसंच आज माननीय कोर्टाने सांगितलं की जे UAPAचे 2 सँक्शन्स होते ते सँक्शन्स प्रॉपर नव्हते, ते डिफेक्टिव्ह होते, त्यामुळे त्याच्यावरती UAPA लागू शकत नाही। मकोका तर कोर्टाने आधीच काढला होता या केसमधून। त्यामुळे आणि परत जर राहिला प्रश्न साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरचा, की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जी LML बाईक आणली त्याच्यामध्ये RDX प्लॅन केलं वगैरे, त्यांची जी थिअरी होती ती कोर्टाने सगळी खोडून काढली। त्याच्यामध्ये कोर्टाने तर स्पेसिफिकली सांगितलं की प्रॉसिक्युशन जे आधीचं ATS नंतरचं NIA जे होतं, त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी जी बाईक दाखवली ती बाईकच ते प्रूव्ह करू शकले नाहीत की ही साध्वी प्रज्ञा सिंगची बाईक आहे म्हणून। त्यामुळे पुढच्या सर्व थिअरी त्यांच्या उडून जातात आणि त्या थिअरी कोर्टाने काढून टाकलेल्या आहेत। ATSच्या अधिकाऱ्यांवर देखील टिप्पणी केलेली पाहायला मिळते। नेमकी ही टिप्पणी काय होती? कारण RDX संदर्भात पुरोहित यांना देखील अगदीच क्लीन चिट मिळालेली पाहायला मिळते। या केसमध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी बऱ्याचशा ATSच्या ऑफिसरची नावं त्यावेळी कोर्टाने त्यांच्यावरती ताशेरे ओढले होते की कशा पद्धतीने ATSने तपास केला, की त्यांनी त्या सुधाकर चतुर्वेदी ज्या घरामध्ये राहत होते, जिकडे त्यांचं म्हणणं होतं की RDX ट्रेसेस सापडले, ते त्या लोकांनीच प्लॅन केलं होतं, हे विटनेसेसच्या स्टेटमेंटमध्ये वगैरे आलं होतं। आणि त्याच्यानंतर NIAने तर पूर्णच सांगितलं होतं की अशा पद्धतीचा ATSचा तपास होता जो आत्ताच्या घडीला तो मान्य नाही आहे, मेंटेनेबल नाही आहे। त्याच्यानंतर NIAने त्यांच्या सेपरेट चार्जशीट फाईल केल्या। NIAने जेवढे विटनेस तपासले किंवा आधीच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने जेवढे विटनेस तपासले, जे विटनेस त्यांनी आणले ते पूर्ण हॉस्टाईल झाले कोर्टामध्ये। त्यामुळे सर्व आरोपींना आज बेनिफिट ऑफ डाऊटचं एक्सटेन्शन देऊन सगळ्यांना बाइज्जत बरी केलेलं आहे, कोर्टाने सोडून दिलेलं आहे। अभिनव भारत या संघटनेचं देखील सांगितलं की ही संघटना अस्तित्वात होती, मात्र या संदर्भात देखील पुरावे मिळत नसल्याचं सांगितलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।